आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार आदित्य पंचोली यांच्यावर आरोप आहे की हे प्रत्येक गोष्टीवर हाणामारी करतात. आदित्य पांचोली साहेब, ही 14 जुलै 1999 ची गोष्ट आहे. तेव्हाची वर्तमानपत्र माझ्याकडे आहेत. त्यांनी लिहिलंय की बांद्र्यावरून एका फिल्म पार्टीतून परत येताना तुम्ही जरा नशेत होतात आणि तुम्ही पोलिसांनाच ठोकलं होतं. ही खरी गोष्ट आहे. ही खरी गोष्ट आहे. पण हा एक ॲक्सिडेंट होता. बघा, ॲक्सिडेंट कशाला म्हणतात? जे ॲक्सिडेंटली होतं. पोलीस एक कॉर्नरला उभे होते आणि मी गाडी फिरवून जाणून-बुजून असं लपून आणि त्यांना मी धाड करून उडवलं नाही. ठीक आहे ना? ते बाईकवर होते. भरपूर पाऊस पडत होता त्या रात्री. मी माझ्या गाडीत होतो. ॲक्सिडेंट झाला. मला खूपच लाज वाटते यामुळे. मी त्यांच्या कुटुंबाकडे गेलो. मी त्यांचे सर्व उपचार केले. आज ते दोघे कॉन्स्टेबल जे कोण आहेत, पोलीसवाले, ठीक आहे? आणि मी जरी नसलो, तर माझ्या घरी येतात. माझी आई त्यांच्यासाठी चहा बनवते, त्यांना नाश्ता देते. असे आमचे आज संबंध आहेत. तरीही मी आता परत सांगतो, मी खूप चुकीचा होतो. मी दारू पिऊन गाडी नाही चालवली पाहिजे होती. ही माझी 100% नाही, 500% चूक आहे. पण आता तर तुम्ही सुधारलात. आता तर नाही चालवत दारू आता पिऊन. नाही, आता ड्रायव्हर ठेवलाय मी. पण पिणं नाही सोडलं. सर बघा, जे काही खरं आहे ते खरं आहे. कधीतरी 1-2 ड्रिंक पितो. जास्त पण पितो. 5-6 पण पितो मी. त्या पोलिसांचा तर तुम्ही उपचार करून दिला. ते तुमच्या घरी सुद्धा येतात. पण पार्किंगवर ज्यांच्याशी तुमचं भांडण झालं होतं, प्रतीक पसरानी साहेब, हं. ज्यांचं तुम्ही नाक तोडलं होतं. मी तोडलं नव्हतं सर. तू मेमे झाली. भांडण झालं. मी 90 किलोचा आहे, तो 60 किलोचा आहे. आणि थोडी- तुम्ही त्यांना पंच मारून त्यांचं नाक मी तोडलं. पंच मारून त्याचं नाक नाही तोडलं. मी पोलिसांना सुद्धा सांगितलं. माझं ऐका, पोलिसांना पण सांगितलं मी. काही नाही केलं. ठीक आहे? धक्काबुक्कीमध्ये लागलं. तो 90 किलोचा असता तर मला लागलं असतं. मी 60 किलोचा असतो तर ठीक आहे? आणि अजून ऐका, याच्या पुढची गोष्ट. पण बघा, पोलिसांनी तुमच्या विरोधात केस केली. ना, ना, तुम्हाला ना, ना, जामीन ना. सुद्धा घ्यावा लागला. नाही झालं काय, तुम्ही ही गोष्ट माझी ऐका तर माझं सर. रात्री त्यांनी पोलिसांना फोन केला. मी त्यांना खूप वेळा सांगितलं, मी माफी मागतो. पोलिसांना अजिबात नका बोलवू. कारण ही गोष्ट फुकटची वाढेल. 10:30ला रात्री जाऊन एनसी केली त्यांनी. कोणीतरी भडकवलं असेल. ठीक आहे? सकाळी मला समजलं एनसी केली आहे. म्हणून मी पोलीस स्टेशनमध्ये कॉल केला. पब्लिकला माहित नाही एनसी काय असते. तुमच्यावर एवढ्या केसेस झाल्यात म्हणून तुम्हाला सगळं माहिती आहे. एनसी, एनसीचा फुल फॉर्म काहीतरी असतो. एनसी ही एक अशी गोष्ट आहे जी कोणी कोणावरही करू शकतो. ठीक आहे? मी तुमच्यावरही करू शकतो, तुमच्यावर नाही करू शकत. ठीक आहे? मुद्द्याची गोष्ट ऐका आता. रात्री 10:30ला त्यांनी एनसी केली. मला सकाळी समजलं, ते सुद्धा प्रेसकडून, तुमच्यावर एनसी झाली आहे. मी फोन केला पोलीस स्टेशनला लगेच. म्हणाले, छोटी मोठी केस आहे, तुम्हाला यायची काही गरज नाही. मी म्हटलं, सर मला क्रॉस एनसी करायची आहे. त्यांनी नाही म्हटलं, पोलिसांनी, की तुम्हाला यायची काहीच गरज नाहीये. सर मी आरामात फिरतोय. 6:30 वाजता मला परत टाइम्स ऑफ इंडियामधून फोन आला की तुमच्यावर FIR रजिस्टर केली आहे. मी म्हटलं, एनसीला FIR मध्ये कन्वर्ट नाही करतायत. व्हॉट आर यू सेईंग? नॉन बेलेबल वॉरंट काढला माझ्यावर. कलम लावली 325, 324, 504, 506 पार्ट 2. मी एका वकिलांसारखं बोलतोय. आज सर पोलीस मला अटक करायचा प्रयत्न करत होते. देवाची कृपा आहे, इथे माझी गाडी निघाली. इथे पोलिसांची गाडी बिल्डिंगमध्ये घुसली. जर त्या रात्री मी त्यांच्या तावडीत सापडलो असतो तर एक रात्र जेलमध्ये ठेवलं असतं, दुसऱ्या दिवशी सादर केलं असतं. सर मी जज साहेबांकडे गेलो. माननीय जज निकम साहेबांच्या कोर्टात, सेशन कोर्ट नंबर 17. मला 50 लोकांनी सांगितलं, या कोर्टात जात आहात तुम्ही, निकम साहेबांकडे जात आहे. निकम साहेब कधीच तुम्हाला इंटरिम बेल देणार नाही. सर निकम साहेब, मी आत घुसताच निकम साहेबांनी मला म्हटलं, काय झालं? त्या लोकांनी डिस्कस केलं होतं, वकील आणि जज साहेबांनी. पार्किंगमुळे त्यांनी म्हटलं की मिस्टर आदित्य पांचोली, मला वाटलं मी गेलो कामातून. त्यांनी म्हटलं, मिस्टर आदित्य पांचोली, माझ्या पूर्ण कारकिर्दीत आय एम कोटिंग हिम विथ ड्यू रिस्पेक्ट टू हिम अँड आय एम ऑब्लाइग टुवर्ड्स हिम. त्यांनी म्हटलं की आदित्य पांचोली, मी माझ्या संपूर्ण आयुष्यात मी कोणालाही इंटरिम बेल दिली नाहीये. पण हे या जगात कोणाबरोबरही होऊ शकतं, कारण दररोज माझं स्वतःचं भांडण होतं माझ्या बिल्डिंगमध्ये पार्किंगमुळे. त्यांनी मला इंटरिम बेल दिली. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला अँटिसिपेटरी बेल दिली. या मुद्द्यावर की रात्री जेव्हा FIR एनसी केली होती त्यामध्ये तर जीवे मारण्याची धमकी तर नव्हती. 506 पार्ट 2 हे जीवे मारण्याच्या धमकीसाठी आहे की मी तुला मारून टाकीन, तुला सोडणार नाही, गोळी घालीन. याला म्हणतात 506 पार्ट 2. तर त्यांनी म्हटलं 20 तासानंतर तुम्ही भेटला होता का त्याला? तर मी म्हटलं मी नाही भेटलो. तर म्हणाले हा एक आफ्टर थॉट आहे आणि त्यांनी मला अँटिसिपेटरी बेल दिली आणि मी त्यांच्या या निर्णयाचा आदर करतो. पण वर्तमानपत्रांनी तर लिहिलंय की तुमचे दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत म्हणून बघा. तुम्ही
सर वर्तमानपत्रांनी काय लिहिलंय तुम्ही हसताय? ही किती मोठी गोष्ट लिहिली आहे. एक आपल्या मित्राचंच वर्तमानपत्र आहे, हिंदी वर्तमानपत्र आहे. ठीक आहे, त्यात लिहिलं गेलं आदित्य पांचोली मुंबईमध्ये एवढी दादागिरी यामुळे करतो की कोणी त्याचा केसही वाकडा करू शकत नाही. कारण आदित्य पांचोलीची पत्नी जरीना वहाब, हा माझी पत्नी जी 17 वर्षांची असल्यापासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करते. ठीक आहे, एकही बोट तिच्यावर नाही उठलंय आजपर्यंत. ती मुसलमान स्त्री आहे, पण मी तुम्हाला सांगतो ती पवित्र आहे, ती देवी आहे. तिच्याबद्दल लिहिलं सर, हसण्याची गोष्ट नाहीये. लिहिलं की म्हणून दादागिरी करतो. कारण आदित्य पांचोलीची पत्नी झरीना वहाब दाऊद इब्राहिम कासकर साहेबांना राखी बांधते. अरे मूर्खांनो, लिहिण्याच्या आधी विचार करा. मुसलमानाला राखी बांधतो. मी भट साहेबांचा खूपच आभारी आहे, कृतज्ञ आहे. मी आभारी आहे भट साहेबांचा आणि इंडिया टीव्हीचा की मला हा प्लॅटफॉर्म दिला. मी काल पळून जाणार होतो इंडिया टीव्ही लाईव्हवर जे माझं झालं होतं. भट साहेबांचा फोन मला आला. अरे बावळट आदित्य, हे तू काय करतोयस? तू तुझी बाजू मांड, नाहीतर लोक तुला चोर समजतील. आय एम व्हेरी ग्रेटफुल टू भट साहेब. आय विल ऑलवेज बी ग्रेटफुल टू हिम.